स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 20 ते 25 मे पर्यंत घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, भारताचे पहिले 9000 HP लोकोमोटिव्हचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे करणार आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे गुजरात, दाहोद। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 मे 2025 रोजी गुजरातमधील दाहोद येथे भारताच्या पहिल्या 9000 हॉर्स पॉवर क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचे उद्घाटन करणार आहेत। हे लोकोमोटिव्ह मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात येणार असून पुढील 10 वर्षात 1200 लोकोमोटिव्ह तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। या लोकोमोटिव्हची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ। या लोकोमोटिव्हची क्षमता 9000 हॉर्स पॉवर इतकी आहे। याचा कमाल वेग 1200 किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि मालवाहनाची क्षमता ही 4600 टन इतकी आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी CISF ची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? IMP प्रश्न आहे। राईट आन्सर आहे गीता सामोता। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। मे 2025 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF च्या उपनिरीक्षक गीता सामोता यांनी माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची 8848.86 मीटर इतकी आहे, सर करून इतिहास रचला आहे। त्या CISF मधील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत ज्यांनी जगातील सर्वोच्च शिखर सर केले आहे। यापूर्वी त्यांनी उत्तराखंडमधील माउंट सतोपंत आणि नेपाळमधील लोबूचे शिखरही सर केली आहेत। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न 100% विचारला जाईल। याचं योग्य उत्तर आहे मिझोराम। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही। 20 मे 2025 रोजी मिझोरामला भारताचे पहिले अधिकृत पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे। मिझोरामचा साक्षरता दर हा 98.2 इतका आहे। हा साक्षरता दर उल्हास कार्यक्रमानुसार मान्यता मिळवलेला साक्षरता दर आहे। उल्हास अंतर्गत 95% पेक्षा जास्त साक्षरता म्हणजे पूर्ण साक्षरता। उल्हास म्हणजे काय ते समजून घ्या। अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी हा केंद्र सरकारचा नवीन साक्षरता कार्यक्रम आहे। या अंतर्गत साक्षरतेची चाचणी घेतली जाते व पात्रतेनुसार राज्यांना मान्यता दिली जाते। उल्हास अंतर्गत 292 स्वयंसेवक शिक्षकांनी वेतन न घेता शिकवण्याचे काम केले आणि झालेल्या चाचणीत 3026 निरक्षर लोकांपैकी 1692 व्यक्ती उत्तीर्ण झाले। याचे उद्दिष्ट डिजिटल, आर्थिक आणि उद्योजकीय साक्षरता वाढवणे होते। पूर्वीचे पहिले साक्षर राज्य केरळ होते, पण हे राज्याच्या निकषानुसार होते। भारताचे पहिले अधिकृत पूर्ण साक्षर राज्य मिझोराम आहे। उल्हासच्या राष्ट्रीय मान्यतेनुसार मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहुमा। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, महाविस्तार AI ॲप कोणत्या राज्याने विकसित केले आहे? राईट आन्सर इज महाराष्ट्र। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। महाविस्तार AI ॲप हे महाराष्ट्र शासनाने विकसित केले आहे। हे ॲप शेतकऱ्यांना कृषी सल्ला देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा उपयोग करते। यातून पीक सल्ला, हवामान अंदाज, रोग व कीड नियंत्रण यासंबंधी माहिती मिळते। महाविस्तार AI ॲपचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 मे 2025 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केले। ओके, आणि या क्लासची आपल्याला फ्री PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा, कोणत्या कन्नड लेखिकेला 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? योग्य उत्तर आहे बानू मुश्ताक। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। 2025 मध्ये कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्प या कथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या आहेत। हार्ट लॅम्प हे पुस्तक मूळतः कन्नड भाषेत लिहिलं गेलं असून त्याचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला आहे। हे कन्नड भाषेतील पहिले पुस्तक आहे ज्याला हा पुरस्कार मिळाला आहे।
या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दीप भास्ती यांनी केला आहे. त्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. मुस्लिम दलित महिलांचे सामाजिक वास्तव हा या पुस्तकाचा मूळ विषय होता आणि 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा जेनी एरपनबेकला मिळाला होता. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. भारतीय रेल्वे आणि कोणत्या राज्याने मिळून भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी रेल्वे सुरू केली आहे? राईट आन्सर इज उत्तर प्रदेश. भारतीय रेल्वे आणि उत्तर प्रदेश राज्याने मिळून भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्यापासून ते दुधवा टायगर रिझर्व्ह पर्यंत चालली. पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. क्लिअर. 7वा प्रश्न आहे राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. मध्य प्रदेश राज्याने राहवीर योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना गोल्डन आवर म्हणजे अपघातानंतरच्या पहिल्या तासामध्ये त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे. जर कोणी नागरिक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवतो तर त्याला सरकारकडून 25,000ची प्रोत्साहन रक्कम आणि प्रशंसापत्र दिलं जाते. ओके. ऑप्शन जर पाहिले तर आंध्र प्रदेश सरकारने ग्रामपंचायत क्षेत्रातील संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांच्या घरावरील मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी जाहीर केला आहे. तेलंगणा सरकारने इंदिरा सौर गिरी जल विकासम योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे, ज्याचा उद्देश आदिवासी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आहे. आणि आसाम सरकारने एतिकोली दुतीपात योजना चहा बागानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज. इटालियन ओपन 2025 पुरुष एकेरीचा किताब हा कार्लोस अल्काराज याने जिंकला आहे. या स्पर्धेमध्ये अल्काराज याने जेनिक सिनरचा पराभव केला आहे. कार्लोस अल्काराज हा स्पेन या देशाचा आहे. तर इटालियन ओपन 2025 महिला एकेरीचा किताब हा जॅस्मिन पाओलिनी हिने जिंकला आहे. जॅस्मिन पाओलिनी हिने कोको गॉफ हिचा पराभव केला आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB चे प्रमुख कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ पुन्हा 1 वर्षांनी वाढवला आहे? योग्य उत्तर आहे तपन डेका. IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन कुमार डेका आहेत, ज्यांचा कार्यकाळ 1 वर्ष म्हणजे जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. IB बद्दल जर पाहिलं तर IB ही भारताची सर्वात जुनी गुप्तचर संस्था आहे, जिची स्थापना 23 डिसेंबर 1887 मध्ये झाली. याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. प्रमुख आहेत तपन डेका आणि IB ही गृह मंत्रालयाअंतर्गत येते. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10वा. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोच्या US-09 उपग्रहाचे प्रक्षेपण 18 मे 2025 रोजी अपयशी ठरले. या मिशनमध्ये कोणते रॉकेट वापरण्यात आले होते? योग्य उत्तर PSLV-C61. स्पष्टीकरण. 18 मे 2025 रोजी इस्रोने US-09 अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केले. हे इस्रोचे 101वे मिशन होते. या उपग्रहाला कक्षेत स्थापन करण्यासाठी PSLV-C61 या रॉकेटचा वापर करण्यात आला. PSLV-C61 हे PSLV-XL या विस्तारित स्वरूपात होते, ज्यात 6 स्ट्रॅप ऑन बूस्टर्स असतात. मात्र प्रक्षेपणाच्या 3ऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्याने म्हणजे मोटर चेंबरमधील दाब कमी झाल्याने हे मिशन अपयशी ठरले आणि उपग्रह इच्छित कक्षेत पोहोचू शकला नाही. क्लिअर. 11वा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2025 रोजी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत किती रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले? योग्य उत्तर आहे 103. या प्रश्नाचे स्पष्टीकरण आहे. मोदी यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत 103 स्टेशनाचे उद्घाटन केले. रेल्वे स्टेशनाचे आधुनिकीकरण करणे हा याचा उद्देश आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 12 स्टेशनांचा समावेश आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे आता आपण वनलाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेत विचारले तर जसेच्या तसे विचारले जातील. प्रश्न क्रमांक 1. 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण किती वीरता पुरस्कार प्रदान केले? उत्तर आहे 39, ज्यापैकी 6 कीर्ती चक्र आहेत आणि 33 शौर्य चक्र यांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 2. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले?
उत्तर आहे कनक झा. हे पदक हिने 10 मीटर एअर प्रकारात पटकावले आहे. प्रश्न तिसरा. WHOच्या 78व्या जागतिक आरोग्य महासभेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड जिनेव्हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भारतीय विदेशी व्यापार संस्थेचा पहिला विदेशी परिसर कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे दुबई, UAE या देशात. प्रश्न 5. भारतीय तटरक्षक दलाचे ऑपरेशन ओलिव्हिया मुख्यतः कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर राबवले जाते? योग्य उत्तर आहे ओडिसा. कासवांच्या अंड्याच्या ठिकाणाचे संरक्षण करणे हा या ऑपरेशनाचा उद्देश असतो. प्रश्न 6. साफ अंडर-19 चॅम्पियनशिप स्पर्धा 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि उपविजेत आहे बांगलादेश. या स्पर्धेचे आयोजन अरुणाचल प्रदेश येथे करण्यात आले होते. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 7. जगातील पहिले मानव मूत्राशय प्रत्यारोपण कोणत्या देशात करण्यात आले? योग्य उत्तर आहे अमेरिका आणि मृत व्यक्तीचे नाव आहे डेव्ही लोपेज. प्रश्न 8. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण प्रणाली अनिवार्य करणारे देशाचे पहिले राज्य कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे वानखडे स्टेडियम मुंबई. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 10. संसदरत्न पुरस्कार 2025 मध्ये एकूण किती खासदारांना सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे 17. यामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश आहे. शेवटचा प्रश्न आहे कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक 14,000 प्रकरणे कोणत्या देशात नोंदवली गेली आहेत? याचे योग्य उत्तर असणार आहे सिंगापूर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.